5 दिवसापूर्वी म्हणजे 5 नोव्हेंबरला हडपसर पासून लोणी आणि हडपसर पासून सासवडची जी नवीन मेट्रो रूट्स आहेत ते सँक्शन करण्यात आले। त्या व्यतिरिक्त काही दिवसापूर्वी हडपसर मांजरी ही नवीन महानगरपालिका बनावी असा जो प्रस्ताव आहे ते आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार साहेबांनी दिला होता। आता हे सगळं होण्याचं मेजर कारण जर काय असेल तर हडपसरचा झपाट्याने होणारा विकास आणि इथे बनणारे नवीन नवीन प्रोजेक्ट। आणि आज मी हडपसरच्या डीपी रोडला उभा आहे आणि जर तुम्ही हडपसर जवळ किंवा अमनोरा पार्क टाउन जवळ मोठ्या कार्पेटचे म्हणजे 950च्या आसपासचे 2 BHK, 1200 स्क्वेअर फुटापेक्षा मोठे 3 BHK आणि 1700 पेक्षा मोठ्या कार्पेटचे 4 BHK फ्लॅट जर शोधत असाल तर मग आजचा व्हिडिओ आणि आजचा प्रोजेक्ट फक्त तुमच्यासाठी। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे स्टीवन आणि तुम्ही बघताय तुमच्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल बुकमाय वास्तू मराठी। आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हडपसरच्या डीपी रोडच्या एका सुंदर लक्झुरियस प्रोजेक्टची माहिती देणार आहे। आणि इथला सॅम्पल फ्लॅट तर अतिशय सुंदर असा बनवून ठेवण्यात आलेला आहे। 3 आणि 2 BHK दोन्ही सॅम्पल फ्लॅट आहे। सो मी तुम्हाला हे सॅम्पल फ्लॅट पण दाखवणार आहे आणि सॅम्पल फ्लॅट बघितल्यानंतर तुम्ही राहतं घर जे आहे ते सुद्धा विकून इथं फ्लॅट घ्यायचा निश्चित निर्णय घ्याल। अतिशय सुंदर असा सॅम्पल फ्लॅट इथं बनवून ठेवलाय। मोठ्या कार्पेटचे सगळे इथं फ्लॅट असणार आहे। सोबत या प्रोजेक्ट मध्ये आता एक खूप भन्नाट अशी ऑफर चालली आहे। तुम्ही जर नोव्हेंबर एंड पर्यंत इथं फ्लॅट बुक करताय तर इथे एक लकी ड्रॉ निघणार आहे। त्या लकी ड्रॉच्या माध्यमातून तुम्ही इथे ज्या स्कोडाच्या कार आहेत हे लकी ड्रॉ मध्ये विन करू शकणार आहात। त्या व्यतिरिक्त रॉयल एनफील्डची मिटिओर आणि आयफोन सारखे जे गिफ्ट आहे ते तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी लकी ड्रॉ मध्ये सुद्धा इथे मिळणार आहे। आणि व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक अशी भन्नाट ऑफर सांगणार आहे जी की रिअल एस्टेटची असणार आहे किंवा एक ट्रिक सांगणार आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही इथे जर फ्लॅट घेतला किंवा कुठेही फ्लॅट शॉप ऑफिस घेतले असेल तर त्याचे EMI जे ते तुम्ही पटकन कसे काढू शकता किंवा लवकर डेप्थ फ्री कसे होऊ शकता ते पण स्मार्ट प्रकारे स्मार्ट पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करून। सो तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की बनून राहा जेणेकरून हा प्रोजेक्ट आणि जे मी तुम्हाला लवकर डेप्थ फ्री होण्याचे ट्रिक्स देणार आहे ती तुमच्या डिटेलमध्ये लक्षात येईल। सो मंडळी, हे ऋषी सर आहेत, या प्रोजेक्टचे सेल्स मॅनेजर आहेत। हे आपल्याला या प्रोजेक्टचे जे मॉडेल इथं बनवून तयार आहे या प्रोजेक्टचा जो लेआउट आहे त्याला डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे कारण की हे या प्रोजेक्टचे सेल्स मॅनेजर आहेत। यांना माझ्यापेक्षा जास्त डिटेल्स या प्रोजेक्टच्या माहीत आहेत। छोटे छोटे डिटेल्स पण तुम्हाला मिळावेत या उद्देशाने आपण त्यांना रिक्वेस्ट केली की तुम्ही हा जो प्रोजेक्ट आहे तो आमच्या व्ह्यूअर्सला एक्सप्लेन करा। इथून पुढे आपण ऋषी सरांसोबत कंटिन्यू करूया। नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश जाडकर, ॲव्हेनियाचा सेल्स मॅनेजर। तर तुम्हाला ॲव्हेनियाबद्दल डिटेलमध्ये आपण माहिती देऊयात। आपला जो प्रोजेक्ट आहे टोटल 11 एकरचा एल शेपमध्ये राहील। त्याच्यामध्ये आपण फक्त लक्झरियस अपार्टमेंट घेऊन येत आहे जे की 7 टॉवर राहतील। त्याच्यामध्ये टॉवर 1 आहे, टॉवर 2, टॉवर 3, टॉवर 4, टॉवर 5, टॉवर 6 और टॉवर 7 आपण एक घेऊन येत आहे। टॉवर 1 मध्ये आणि टॉवर 2 मध्ये आपल्याकडे 3 BHK आणि 4 BHK लक्झरियस मोठे कार्पेट्स भेटतील। देन 3 आणि 4 मध्ये तुम्हाला 2+3 चा मिक्सर भेटून जाईल। टॉवर 5, 6, 7 हा आता आपलं लॉन्चिंग टॉवर चालू आहे, त्याच्यामध्ये आपले टोकन्स चालू आहेत। आता पार्ट ऑफ बघायला गेलं ॲव्हेनियामध्ये तर आपल्याकडे आपण प्रोव्हाइड करतोय 1,33,000 स्क्वेअर फूट मध्ये अमेनिटीज प्रोव्हाइड करतोय। त्याच्यामध्ये तुमचे 3 एंट्री एक्झिट्स राहतील, 3 स्विमिंग पूल, 3 क्लब हाऊस राहतील। त्याच्यामध्ये तुमचा पार्ट ऑफ द पॉइंट राहील की 50% अमेनिटीज आपण ग्राउंडवर देतोय, 50% आपण पोडियमवर देतोय। आपलं जे पोडियम राहील ते ग्राउंड प्लस 5 लेवलचं राहील। देन तिथून तुमची 28 फ्लोअरची माझी बिल्डिंग राहणार आहे। टोटल आपल्याकडे बघायला गेलं तर 2000 स्क्वेअर फूट मध्ये आपण टेम्परेचर रेटेड स्विमिंग पूल देतोय। दुसरा जो क्लब हाऊस आहे तो 2500 स्क्वेअर फूट मध्ये देतोय, त्याच्याबरोबर तुम्हाला नॉर्मल स्विमिंग पूल राहील। प्लस तुम्हाला मी क्रिकेटचे 2 टर्फ प्रोव्हाइड करतोय जे की एक छोटा राहील आणि एक मोठा राहील। बॅडमिंटनचं कोर्ट आपण प्रोव्हाइड करतोय, स्केटिंग रिंग राहील आपल्या इथे। प्लस आपण भक्तीसाठी श्रीकृष्णाचं मंदिर देतोय, त्याच्याबरोबर तुमचा लॉन राहील, प्लस तुमचा मल्टीपर्पज कोर्ट पण राहील। देन आता गोष्ट करूयात आपण पोडियम लेवलची। पोडियम लेवलवर मी तुम्हाला 1 किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक देत आहे। 12,000 स्क्वेअर फूट मध्ये मी तुम्हाला फिटनेस सेंटर प्रोव्हाइड करतोय
आतमध्ये तुम्हाला कोणी ऑफिसचे गेट टुगेदर्स आले असेल किंवा काही प्रोग्राम्स वगैरे करायचे असेल तर त्यासाठी मी तुम्हाला पार्टी लॉन वगैरे सुद्धा प्रोव्हाइड करतोय, जे की 4,500 स्क्वेअर फूटमध्ये राहील. प्लस तुम्हाला आतमध्ये आपण रेस्टॉरंट देत आहे, स्पा सेंटर देत आहे, कॅफेटेरिया देत आहे, आपण सिनियर सिटीजन्स लाऊंज राहील, म्युझिक रूम, डान्स एरिया, असे 55+ अम्युनिटीज आपण प्रोव्हाइड करतोय, जे की लक्झरियसमध्ये राहतील. आता आपण टॉवरबद्दल बघायला गेलं तर टॉवर 1 आणि हा टॉवर 3 तर 3 BHK आणि 4 BHKचे कार्पेट्स राहणार आहेत, जे की लक्झरियस राहणार आहेत, तर जे कार्पेट्स मोठे राहतील. टॉवर 3 आणि टॉवर 5 आणि टॉवर 6 आपल्याकडे फक्त 3 BHKचे कार्पेट्स राहतील. टॉवर 4 आणि टॉवर 7मध्ये 2+3चा मिक्सर राहणार आहे. आपल्याकडे टॉवर 4मध्ये 2 BHK आपल्याकडे सोल्ड आउट झाले आहेत. आता आपण त्यासाठी टॉवर 7 हा ओपन केलेला आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी लाभ घेऊ शकता. आपल्याकडे आता EOI किंवा टोकन चालू आहेत. दुसरा पार्ट आपण आता हा मेन पार्टवर येऊयात. आपल्या प्रोजेक्टमध्ये फॅल्कन स्टेटच्या नावाने आपण हाय स्ट्रीट पॉवर करतोय. त्याच्यामध्ये आपल्याकडे 30 शॉप्स राहणार आहेत, जे की पूर्ण ब्रँड्स राहणार आहेत आणि लीजवर राहणार आहेत. सेम असंही तुम्ही डिझाईन बघू शकता कसं आहे आपल्याकडे. प्लस त्याच्याबरोबर आपण अमेरिकन स्टँडर्डमध्ये स्क्रीनसुद्धा प्रोव्हाइड करतो. या प्रोजेक्टची जर मेन काही USP असेल ना, तर या प्रोजेक्टला 3 साईड रोड आहेत. एक रोड 24 मीटरचा आहे आणि 2 रोड 18-18 मीटरचे आहेत. आणि हे जे रोड आहेत, म्हणजे हा जो रोड आहे हा पुढे ॲमोनोरा मॉल आणि सीझन मॉलच्या दिशेला जातो आणि तसाच मग डायरेक्ट डाव्या साईडला तुम्हाला माहितीच असेल मगरपट्टा सिटी आहे. त्याच्यानंतर मगरपट्टामधलं जे IT पार्क आहे सायबर सिटी तिथं जातो. इथून पुढं जाण्यासाठी तुम्हाला फक्त 5 मिनटाच्या अंतरावर हे 3 प्राईम लोकेशन बघायला भेटेल. सोबत ह्याच रोडनी पुढं गेलात तुम्ही तर तुम्हाला नोबेल आणि सह्याद्री हॉस्पिटलसुद्धा बघायला भेटतील. हा जो समोरचा जो रोड आहे हा जो हडपसरचं गाडीतळे त्या दिशेला जातो, म्हणजे पुणे सोलापूर हायवेच्या दिशेला जातो. आणि एक साईडनी हा ॲमोनोराचं जे पार्क टाऊन आहे म्हणजे जी सोसायटी त्या दिशेला जातो. ह्या साईडला एक रोड आहे पुणे सोलापूर हायवेच्या दिशेला जातो. साधारणतः आकाशवाणीजवळ हा रोड निघतो. तो 3 साईडनी ह्या प्रोजेक्टला रोड आहे. आता रोड मोठे असल्यामुळे हा जो कॉर्नर भेटला आहे 18 आणि 24 मीटरचा, त्यामुळे इथे खाली 30 शॉपचं सुद्धा नियोजन डेव्हलपरने केलेलं आहे. आणि याला फाल्कन स्ट्रीट म्हणून नाव असणार आहे, जे की हाय स्ट्रीटच्या धर्तीवर बनतं आहे. त्यामुळे तुम्हाला कुठे बाहेर जायची गरज पडणार नाही शॉपिंग करायला. बाकी ॲमोनोरा आणि सीझन मॉल तर 5 मिनटाच्याच अंतरावर आहे, पण ज्या रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत ते तुम्हाला ह्या प्रोजेक्टच्या खालीच भेटून जातील. आणि ह्या रोडमुळंच ह्या प्रोजेक्टचं जे ॲप्रिशिएशन आहे ते येणाऱ्या काळात खूप चांगलं असणार आहे. आणि प्रोजेक्ट ज्या स्टाईलने बनलं आहे त्यामुळं ॲप्रिशिएशन तर चांगलंच असणार आहे, कारण कार्पेट खूप स्पेशियस इथं बनवण्यात आलेत. आता आपण काय करूया, त्या दिशेला जाऊया. पहिले 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट बघून घेऊ, त्याची आपण टूर करूया. आणि त्याच्यानंतर 3 BHK फुल्ली फर्निश सॅम्पल फ्लॅट इथं बनवून ठेवण्यात आलं आहे, तो सुद्धा नीट बघून घेऊया. सो मंडळी, हा होता 2 BHKचा सॅम्पल फ्लॅट. याचा कार्पेट 960 स्क्वेअर फूटचे. पुण्यामध्ये अनेक असे एरिया आहेत जिथं 960 म्हणजे 950 ते 1000 स्क्वेअर फूटमध्ये 3 BHK बनवण्यात येतात. फार कॉम्पॅक्ट असतात, पण इथं स्पेशियस असा फ्लॅट आहे. आता आपण 3 BHKचा जो सॅम्पल फ्लॅट आहे तो बघू. व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. अतिशय सुंदर असा 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट इथं बनवून ठेवण्यात आला आहे. सो ह्या दिशेला 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट बनवून ठेवण्यात आला आहे, ज्याचा कार्पेट 1249 स्क्वेअर फूटचा असणार आहे. किती स्पेशियस लॉबी आहे तुम्ही बघू शकता. बाकी लॅमिनेटेड वुडन डोअर, डिजिटल डोअर लॉक, ह्या सगळ्या गोष्टी ज्या सगळे देतात ते इथं देण्यातच आलेलं आहे. सोबत व्हिडिओ डोअर फोन सिस्टीम पण आहे. पण तुम्ही लॉबी बघा, 7.3 × 4.8ची एवढी स्पेशियस लॉबी शक्यतो कुठं बघायला भेटत नाही. आम्ही रेग्युलर व्हिडिओ बनवतो तुम्हाला माहिती आहे, पण एवढी स्पेशियस लॉबी कुठं बघायला भेटत नाही. सोबत हे लिव्हिंग बघा, किती स्पेशियस असं लिव्हिंग आहे. दरवाजा त्या साईडला आहे. तुम्ही बघा मी किती लांब थांबलो असं तुम्हाला दिसत असेल, कारण याची साईज जी आहे ती 12.5 × 19.3 आहे. म्हणजे ह्या लॉबीपासून इथपर्यंत 19.3 आहे आणि इथून 12.5 याची रुंदी आहे. किती स्पेशियस असा हा कार्पेट वाटतो तुम्हीच बघा. सोबत या साईडला तुम्ही डायनिंग बघू शकता. साधारणतः 6 लोक आरामशीर बसतील एवढा मोठा डायनिंग टेबल आहे. 5.6 × 13.1 एवढी मोठी साईज तुम्हाला इथे देण्यात आली. त्या व्यतिरिक्त इथं तुम्ही कटलरीचं वगैरे अरेंजमेंट जे आहे ते असं कपाट बनवून करू शकता अट्रॅक्टिव्ह. ह्या साईडला तुम्ही बघा फुल साईज तुम्हाला स्लायडिंग डोअर देण्यात आलेले आहेत. आणि
ही बाल्कनी असणार आहे 9.7 इंटू 5.1 5.1 ह्याची रुंदी आहे, 9.7 याची लांबी आहे. थोडेसे रेग्युलरपेक्षा जास्त हाईट तुम्हाला इथे देण्यात आली, कारण 28 मजल्याच्या ह्या पूर्ण बिल्डिंग आहेत, त्यामुळे हाईट जी थोडी सेफ्टी पर्पज जास्त देण्यात आलेली. टफन ग्लास, त्याच्या व्यतिरिक्त ॲल्युमिनियमचे रेलिंग्स हे सगळं तुम्हाला इथे देण्यात आले. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की हा फ्लॅट जर तुम्ही एकदा बघायला आलात ना, तर तुमचा प्लॅन जरी नसेल घर घेण्याचा तरी तुम्ही तो प्लॅन बनवाल, किंवा एक्झिस्टिंग घर विकून काही अरेंजमेंट करून तुम्ही इथे नक्की ह्या फ्लॅटचा विचार कराल. एवढा सुंदर असा फ्लॅट आहे, कार्पेट स्पेशियस आहे. 9.10 इंटू 13.1चं हे पूर्ण किचन आहे. ह्याच्यामध्ये ड्राय बाल्कनी कवर्ड करण्यात आली, म्हणजे आत घेण्यात आली, त्यामुळे किचन एकदम स्पेशियस असं वाटतं. तुम्ही बघा या साईडला 2 प्लॅटफॉर्म आहेत. तुम्ही हे किचन कॅबिनेट, त्याच्यानंतर हे वरचे जे कपाटं असतात ते सगळ्यांचं प्लॅनिंग जे अशा पद्धतीने इथे करू शकता. या साईडला इथं वॉशिंग मशीन ठेवू शकता, याच्यावर डिशवॉशरचं सुद्धा प्लॅन होऊ शकतो. या साईडला बघा तुम्ही मोठ्या साईजचं फ्रीजसुद्धा आरामशीर बसलेलं आहे. त्या व्यतिरिक्त हे असं प्रॉपर जे ओव्हन वगैरे असतं ते सगळं प्रॉपर इथं बसण्यात आलेलं आहे. ते जे नळ आहेत हे जॅग्वार कंपनीचे इथं देण्यात आलेले आहेत. किती सुंदर आणि लक्झरियस असं किचन वाटतं आहे, तुम्ही इथं बघू शकता. आणि मी तर तुम्हाला सांगेल की तुम्ही प्रत्यक्षात साईट व्हिजिट करून या सॅम्पल फ्लॅटला बघून घ्या. घेणं न घेणं तो वेगळा पार्ट आहे, पण एक चांगला फ्लॅट बघण्याचा जो फील असतो, जो आनंद आहे, तो तुम्हाला निश्चित इथे येईल. आता हे 3 बेडरूम असे देण्यात आलेत. इथं डेड स्पेस अजिबात सोडण्यात आलेली नाही, म्हणजे लॉबी नाही आहे, प्रॉपर एरिया आहे. त्यामुळे तुम्हाला या भागामध्ये फिरणं खूप सोपं जाईल. या साईडला तुम्ही सर्वात प्रथम जे आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम असतं ते बघून घ्या. फिटिंग्स किती स्टँडर्ड आहेत त्या बघून घ्या. साधारणतः 4.5 बाय 8.2चं हे पूर्ण कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. 8.2 याची लांबी आहे, 4.5 याची रुंदी आहे. या साईडला तुम्ही बघा चिल्ड्रन बेडरूम तुम्हाला देण्यात आले 10 इंटू 12.2. या साईजचं बऱ्याच प्रोजेक्टमध्ये मास्टर बेडरूम असतं, ज्या साईजचं इथं तुम्हाला चिल्ड्रन बेडरूम देण्यात आलेलं आहे. फुल साईज विंडो तुम्हाला देण्यात आलेली. 3 ट्रॅक स्लायडिंग डोर तर आहेतच, पण सूर्याचा जो प्रकाश आहे तो स्वच्छ यावा म्हणून इथे पण तुम्हाला ग्लास देण्यात आलेले आहे. आणि जर दिवसभर घरामध्ये उजेड आणि जर हवा असेल तर घरातलं वातावरण जे ते पण चांगलं राहतं. वास्तुशास्त्राप्रमाणे हा प्रोजेक्ट आहे, पण सनलाईट आणि वारा आल्यामुळे वातावरण ते खूप चांगलं राहतं. या साईडला तुम्ही बघा मास्टर बेडरूम, याला गेस्ट बेडरूम किंवा पॅरेंट्स बेडरूम म्हणून यूज करू शकता. 4.10 इंटू 8.2 याची साईज आहे. त्या प्रोजेक्टला बनवताना वास्तुशास्त्राचा खूप जास्त विचार करण्यात आलेला आहे. ही बेडरूमची जी साईज आहे ती 12.5 इंटू 12.2 देण्यात आलेली आहे, म्हणजे 12.2 याची रुंदी, 12.5 याची लांबी आहे. इथे पण फुल साईज तुम्हाला विंडो देण्यात आलेली आहे. ह्या गोष्टीची खूप जास्त व्हॅल्यू असते घरामध्ये, कारण घरामध्ये जर तुम्ही वास्तू कन्सल्टंटला विचारलं तर सगळ्यात इम्पॉर्टंट असतो सनलाईट आणि जी हवा आहे ती खेळती राहिली पाहिजे. या साईडला बघा स्पेशियस असं मास्टर बेडरूम देण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम तुम्ही मास्टर बेडरूमचं टॉयलेट बाथरूम बघून घ्या. 5.3 इंटू 8.1 ह्याची साईज आहे. CP सॅनिटरी फिटिंग जॅग्वार कंपनीच्या असणार आहेत. 12.5 इंटू 14 ह्याची साईज देण्यात आलेली आहे. तुम्ही बघा किती स्पेशियस वाटत असेल तुम्हाला. हे तुमचं मास्टर बेडरूम असणार आहे. या साईडला असं फुल साईजचं वॉर्डरोब जे आहे ते तुम्ही बनवू शकता. आणि लिव्हिंगप्रमाणे इथे तुम्हाला जे मास्टर बेडरूम आहे त्याला पण बाल्कनी देण्यात आली. 7.10 इंटू 3.8 याची साईज आहे. 1249 या पूर्ण फ्लॅटचं कार्पेट आहे. आता इथले जे आर्किटेक्ट आहेत त्यांनी काय केले की बाल्कनीमध्ये जास्त एरिया सोडलेला नाही आहे, आतमध्ये जास्त मोठा एरिया सोडला आहे, म्हणजे मॅक्सिमम साईजचे बेडरूम आणि हॉल आणि डायनिंग हे बनवायचा प्रयत्न केलेला आहे. कारण जास्तीत जास्त वेळ जो आहे तो आपण लिव्हिंग, डायनिंग आणि किचनमध्ये असतो, त्यामुळे हा एरिया जास्तीत जास्त मोठा बनवायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं मॅक्सिमम लिवेबल एरिया जो आहे जिथे तुम्ही जास्त असता तो मोठा तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये दिसतो आहे. माझी एक रिक्वेस्ट राहील, जर तुम्ही हडपसर भागात किंवा हडपसरच्या अवतीभोवती राहत असाल ना तर तुम्ही आरामशीर या प्रोजेक्टवर येऊ शकता. लोकेशन प्राईम आहे, हडपसर DP रोडला हा प्रोजेक्ट आहे. नक्की या सॅम्पल फ्लॅटला व्हिजिट करा. खूप कमी असे प्रोजेक्ट आणि त्यातले फ्लॅट असतात जे आम्हाला स्वतःला पण आवडतात. मला स्वतःला हा फ्लॅट खूप आवडला म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करतो आहे. निश्चित साईट व्हिजिट करा. सो आता आपण ह्या प्रोजेक्टचे रेट आणि लवकर तुम्ही डेप्थ फ्रीत कशामार्फत होऊ शकता ती ट्रिकसुद्धा समजून सांगतो. मंडळी, नोव्हेंबर एंडपर्यंत जर तुम्ही इथे फ्लॅट बुक केला तर तुम्हाला बघा ही मेटिओर इथे ठेवलेली आहे. ही लकी ड्रॉमध्ये भेटू शकते. त्या व्यतिरिक्त तिथं स्कोडा स्लॅविया पण ठेवलेली आहे आणि त्या व्यतिरिक्त आयफोन सुद्धा इथे लकी ड्रॉमध्ये ठेवण्यात आलेले आहेत. तर हे जे विषय आहेत हे ॲडिशनल आहेत. या ऑफर इथे डेव्हलपरनी लावलेले आहेत. सो आता आपण इथल्या प्राइसिंग समजून घेऊ. त्याच्या आधी पोझिशन सांगतो मी तुम्हाला. 2 बिल्डिंगचं पोझिशन जे आहे डिसेंबर 2028ला होणार आहे. 3 बिल्डिंगचं पोझिशन डिसेंबर 2029ला होणार आहे. आणि ज्या अजून 2 बिल्डिंग आहे, टोटल 7 टॉवर आहेत, तर राहिलेल्या 2 बिल्डिंग ज्या आहेत त्यांचं पोझिशन डिसेंबर 2030 पर्यंत इथे होणार आहे.
आता जे 2 BHK आहे 946 स्क्वेअर फूटचा इथे एक 2 BHK आहे, ज्याची पॅकेज कॉस्ट 1,29,00,000 रुपये जाते. दुसरा 960 स्क्वेअर फूट आहे, ज्याचा आता आपण सॅम्पल फ्लॅट बघितला, तर त्याची पॅकेज कॉस्ट 1,31,00,000 रुपये इथे जाते. आणि जो सगळ्यात छोटा 3 BHK आहे 1,213 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट 1,69,00,000 रुपये इथे कोट करण्यात आलेली आहे. आता हे प्राइसिंग मी सर्व खर्चासहित सांगतोय तुम्हाला. आणि जो सगळ्यात मोठा 3 BHK आहे 1,375 स्क्वेअर फूटचा, त्याची पॅकेज कॉस्ट 1,90,00,000 रुपये इथे कोट करण्यात आलेली आहे. जो सॅम्पल फ्लॅट आता आपण बघितला त्याची पॅकेज कॉस्ट 1,71,00,000 रुपये आहे. आणि 4 BHK जो आहे 1,780 स्क्वेअर फूटचा, जो की रिफ्यूज फ्लोअरवर असणार आहे, त्याची पॅकेज कॉस्ट इथे 2,42,00,000 रुपये कोट करण्यात आलेली आहे. आता ह्या प्राइसिंगमध्ये जर तुम्हाला निगोशिएट करायचं असेल, अट्रॅक्टिव्ह डील पाहिजे असेल, तर नक्की बुक माय वास्तूच्या टीमला संपर्क करा. आमचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे तो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. जसं की मी सुरुवातीला तुम्हाला म्हटलं होतं की लवकर डेप्थ फ्री होण्याचे किंवा EMI जे आहे ते पॅसिव्ह इन्कममधून काढण्याची मी तुम्हाला एक ट्रिक सांगेल. तर ट्रिक्स अशी आहे की पुण्यातले एका मोठ्या कंपनीने, एका मोठ्या ब्रँडने, डेव्हलपरने 2200 एकरमध्ये आगरवूडचं कमर्शियल फार्मिंग सुरू केलेलं आहे, जिथे तुम्ही 1,00,000 रुपये प्रति गुंठ्याने 10,00,000 10 गुंठे किंवा 20,00,000 20 गुंठे फार्म हाऊस प्लॉट घेऊ शकता. आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुम्हाला येणाऱ्या 9 वर्षात करोडो रुपयेचं जे अर्निंग आहे ते होऊ शकतं. आगरवूड खूप युनिक असं प्लॅन्ट आहे. आगरवूडच्या तेलापासून औषधं आणि परफ्युम्स बनवले जातात. जपान, चायना, कोरियन हे जे स्किन केअर प्रोडक्ट बनवणारे देश आहेत ते मोठ्या प्रमाणावर आगरवूडच्या तेलाची आयात करतात. आणि जे अमेरिकन आणि युरोपियन देश आहे ते आगरवूडच्या तेलापासून औषधं बनवतात. आणि जे अरब कंट्री आहेत ते आगरवूडच्या तेलापासून महागडे परफ्यूम बनवतात. सो इंटरनॅशनल मार्केटमध्ये आगरवूडच्या तेलाला प्रचंड मागणी आहे. फर्स्ट टाईम भारतामध्ये 2200 एकरमध्ये कोणतरी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतं आहे आणि ही आपली पुण्याची कंपनी आहे. सो तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून खूप चांगलं अर्निंग करू शकता. आणि आत्ता एक ऑफरसुद्धा चालली, जो रेव्हेन्यू आहे जो पुढच्या 9 वर्षात तुम्हाला मिळणार आहे त्याची सुरुवात नेक्स्ट मंथपासूनच होणार आहे. सो तुम्हाला जो मंथली रेव्हेन्यू येईल तो तुम्ही जर कुठं फ्लॅट, शॉप, ऑफिस घेतले असेल तर त्याचे EMI देण्यासाठी वापरू शकता. आणि खूप अट्रॅक्टिव्ह असा रेव्हेन्यू तुम्हाला येतो आहे. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की किती रेव्हेन्यू येतो आहे किंवा हा पूर्ण कॉन्सेप्ट काय, तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला कॉल करून आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा. खास करून जर तुम्ही फार्म लँड किंवा एनी लँडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा जर प्लॅन केला असेल तर तुमच्यासाठी ही जी ऑफर आहे किंवा हा जो प्रोजेक्ट आहे तो तर सोने पे सुहागा असाच होणार आहे. सो निश्चित आम्हाला संपर्क करा. बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका. आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला आहे तर असे रेग्युलर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा निश्चित करा. सो लवकरच भेटू नवीन प्रोजेक्ट, नवीन लोकेशनसोबत. तोपर्यंत नेहमीसारखं स्वस्थ राहा, मस्त राहा, खुश राहा. जय हिंद.